सत्याग्रह आंदोलन. दारूमुक्ती आंदोलनाचे प्रणेते भाई रजनीकांत यांनी फोन करून कळवलं की दारूमुक्तीसाठी, महाराष्ट्रात दारूमुक्तीसाठी आंदोलन करायचं आहे. तेव्हा त्यांना आम्ही फोनवर सूचना केली की दारूमुक्ती ही ऑन ग्राउंड करण्याऐवजी दारू उत्पादन करणारेच नेते सरकारमध्ये आहेत. त्यांनी दारू उत्पादन केलं तर लोक पिणार, म्हणून त्यांनीच परत सुचवलं की आम्ही हे दारूमुक्ती आंदोलन हे दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर, साखर कारखान्यावर करू इच्छितो. त्याचं नेतृत्व मात्र सैनिक समाज पार्टीने करावं, असे त्यांनी एक पोस्ट टाकले. त्याचा गोषवारा घेऊन सैनिक समाज पार्टीने ह्या आंदोलनाची तयारी केली आहे, सत्याग्रहाची तयारी केली आहे. त्यांनी सुचवलं की पहिले प्रवरानगर, लोणी जिल्हा अहिल्यानगर किंवा माळेगाव, जे की पवार कुटुंबाचं कारखाना आहे आणि हा विखे कुटुंबाचा कारखाना आहे, याच्यापैकी कोणीतरी एक निवडा. तर आम्ही ते न निवडता दोन्ही कारखाने आणि महाराष्ट्रात तमाम कारखाने ज्या ज्या ठिकाणी दारू उत्पादन होतं आणि सरकारला त्याचा मोठा निधी मिळतो, कर मिळतो, काय असेल त्यामुळे आम्ही सुचवलेल्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली. मग आम्ही त्याचं नियोजन केलं की या दोन्ही कारखान्यावर तर सत्याग्रह आंदोलन करायचं, पण त्याच वेळी आणि त्याच दिवशी, त्याच तारखेला महाराष्ट्रातील तमाम कारखान्यावर, दारू उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर एकाच वेळी आंदोलन, सत्याग्रह आंदोलन करायचं आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला आवाहन केलं आहे. आणि भाई रजनीकांत यांना पण सांगितलं, तुमच्या सोबत जोडलेल्या महिला भगिनी ज्या की दारूच्या व्यसनामुळे कुटुंब बर्बाद झालं आहे, होण्याच्या मार्गावर आहे, त्या सर्वांना तुम्ही आवाहन करा की हे सत्याग्रह आंदोलनामध्ये सहभाग घ्या. आणि अशा प्रकारे सत्याग्रह आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पुरुष वर्गाच्या आंदोलनाचा सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम डफळ हे नेतृत्व देणार आहेत, तर महिला वर्गाच्या सत्याग्रह आंदोलनाला सैनिक समाज पार्टीच्या महिला अध्यक्षा ॲडव्होकेट अंजली कुलकर्णी मॅडम नेतृत्व देणार आहेत. अशा प्रकारे आंदोलनाचं कन्फर्म नियोजन झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने या सत्याग्रहाकडे जनतेच्या हितासाठी निश्चित मदत करावी, साथ द्यावी, ही विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.